आणि चल. आणि चल. कुठे? मगाशी सांगितलं ना तुला समर सरांशी बोलायचंय म्हणून. चल. मला नाही यायचं. आणि मला नाही वाटत या सगळ्यात माझी काही चूक आहे. स्वतःवर संयम असणं आणि समोरच्या व्यक्तीचा आदर करणं माझ्या दृष्टीने यात खरा मोठेपणा आहे. आणि तोच जर नसेल तर काय मिरवतायत ते. मला त्यांना सांगायचंय की प्लीज जरा नीट वागा. फक्त हे सगळं तुझ्या समोर सांगितलं ना तर जास्त बरं होईल. निदान तुला तरी क्लिअर होईल की मला किती राग येतो या सगळ्या गोष्टींचा ते. चल चल. म्हणून मला नाही यायचं. आणि चल लवकर चल. मे आय कम इन सर? येस कमिंग. अरे वाय हाफ कमिंग, फुल कमिंग. अरे डबल फुल कमिंग. अरे वा, छान आहे नवीन ड्रेस. आता सगळं ठीक आहे? हो तर जे ठीक नाहीये त्याबद्दल बोलायचंय. बोला बोला, सगळे आपलेच आहेत. सर एकट्यात बोलायचंय. मिसेस मानसी, टेक्निकली स्पीकिंग आत्ता सुद्धा आपण एकटे नाहीच आहोत, नाही का? नाही, कंप्लेन तुम्हा दोघांची आहे का? नाही सर. पण मला असं वाटतं की माझा नवरा या नात्याने अनिकेतने इथे थांबणं गरजेचं आहे. ते नवरा बिवरा सगळं घरी. इथे फक्त कलिग्ज आहात तुम्ही. इथे बाकी कुठली नाती नाही. ओके, सो आय रिपीट माय सेल्फ, कंप्लेन तुम्हा दोघांची आहे का? सो मिस मानसी, बोला, काय एवढं तुम्हाला एकट्यात बोलायचंय? सर मला. बोल ना मनू. आय मीन मिस मानसी, सगळ्यातच एवढे आडेवेडे घेता का तुम्ही? नाही सर, तुम्ही ज्या मला कॉम्प्लिमेंट्स देता त्या मला अजिबात आवडत नाहीत. मग अजून चांगल्या कॉम्प्लिमेंट्स देऊ का? नाही सर, तुम्ही मला कॉम्प्लिमेंट्स देणंच मला आवडत नाही. मदत करण्याच्या हेतूने असेल, पण तुमचा जो मला स्पर्श होतो तो सुद्धा मला अजिबात आवडत नाही. आपण एकत्र काम करतो. तुम्ही माझे बॉस आहात आणि मी एक साधी एम्प्लॉई. दोन समांतर चालणाऱ्या रेषांसारखे आहोत आपण. सो एकाच दिशेने प्रवास करताना शारीरिक मानसिक जवळीक आपल्यात होणार नाही याची जरा काळजी घेऊया आपण. मिस मानसी, तुम्ही काय समजता काय हो स्वतःला? तुमची ओढणी अडकली तुमच्या खुर्ची खाली. तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी मदत करायला गेलो. लागला असेल चुकून हात. एवढं काय ऐकवता लगेच? एवढं लेक्चर देत आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इतक्याही सुंदर दिसत नाही हो तुम्ही. अहो मगाशी तर तुम्ही म्हणालात हा स्टोल तुम्हाला शोभून दिसतोय का तुमच्यामुळे हा स्टोल शोभून दिसतोय हेच कळत नाहीये म्हणून. अशा 56 मुली माझ्यासाठी उभ्या राहतील. मी काय तुमच्याशी जवळीक वगैरे साधण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला काही गरज नाही हो, आणि मला इंटरेस्ट सुद्धा नाही तुमच्यात. तसं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर तसं नसेल तर इतकीच रिक्वेस्ट होती की माझ्याकडून तुमची गरज भागेल असा विचार सुद्धा करू नका. मी इथे फक्त माझं काम करायला येते. अच्छा, मग आपल्या ऑफिसमध्ये बाकी काम करणाऱ्या बायका, इतर स्टाफ, ते काम करायला येत नाहीत? चला आपण बाहेर जाऊन येऊन त्यांना सांगूया त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. त्यात तुमचा नवरा अनिकेत तो सुद्धा येतो, त्यालाही कळेल ना. तो काही काम करायला येत नाही, टाइमपास करायला येतो. चला. माझ्या म्हणण्याचा हा हेतू नव्हता सर. तुम्ही काहीच बोलत नाही यार. माझाच गैरसमज होतोय का? वा. तुमचा किंवा माझा गैरसमज झालाय हा मुद्दा महत्वाचा नाहीये इथे. एकत्र काम करताना आपण एखादीच्या मनाविरुद्ध कळत नकळत जास्त सलगी करतो का हे ज्याने त्याने तपासून पाहावं. आरोप गंभीर आहे. तुम्ही थेट मला रावणच करून टाकलो.
कोणत्याही स्त्रीसमोर आपल्या मर्यादांचं भान ठेवणं हाच खरा पुरुषार्थ आहे. ज्याला हे जमलं तो राम, नाही जमलं तो रावण. गोष्टी खूप सिंपल आहेत सर, त्यांना अजून कॉम्प्लिकेट नका करू. रावण. काय झालं उषा? काय नाही हो, माझ्या पोराचं काय खरं नाही हो ताई. मनुष्य लग्न व्हावं म्हणून साऱ्या जगाशी भांडत बसला. आता जग राहिलं एकीकडे, मनुष्यच भांडतोय. अगं भांडणं काय सगळ्यांचीच होतात. आता आमची नाही होत भांडणं, त्यात काय, तू बघतेसच. तसं नाही हो, माझ्या पोराला ना किंमत नाही, चांगल्या गोष्टीची किंमत नाही. एवढी सोन्यासारखी बायको पदरात मिळाले, जपायचं ना तिला. आमची मनू सुद्धा चिडली की जरा जास्तच ताणते. मनू बद्दल काय बोलायचं, काय सोन्यासारखी पोरगी आहे. हा अनिकेतच. उषा, तुला एक सांगू का, आता त्यांचा संसार आहे ना, मग ते सावरतील ना. हे बघ, पसारा मांडलाय ना, मग ते आवरतील. आणि अनिकेत खरंच खूप चांगला मुलगा आहे ग. नवी नोकरी आहे, जरा ओढाताण होणारच. अगं तू नको काळजी कर, सगळं चांगलं होईल. आता कसली काळजी करते मी? जोपर्यंत तुम्ही माझ्या पोराची आणि मी तुमच्या पोरीची बाजू घेते, तोपर्यंत मला कसलीच काळजी नाही. अनिकेत राहून जरा फोन मध्ये माझ्या काहीतरी बिघड झालाय असं वाटतंय. हे जरा फोटो सेंड होत नाहीये, जरा करता का? बाबांना विचारा. नाही, पण मला असं कळलंय की तुम्हाला मोबाईल मधलं जरा जास्त कळतं, म्हणून जरा तुम्ही बघितलं तर बरं होईल. प्लीज प्लीज ना, रिक्वेस्ट. समर सरांना पण कळत नाहीये ना, म्हणजे हे फोटो जरा अर्जंट सेंड करायचे. प्लीज प्लीज तुम्ही करून ठेवा, मी जरा आलोच. हा बाबा. मनू बेटा, बिझी नाहीस ना? मी पण काय ऑफिस आवर्स मध्ये फोन करतो आणि विचारतो बिझी नाहीस ना म्हणून. नाही बाबा, अहो तुमचा आवाज ऐकून बरं वाटलं. का ग, माझा फोन येण्याआधी बरं वाटत नव्हतं का? असं काही नाहीये, मी सहजच म्हटलं. बोला ना. काय नाही, सत्यजित भेटला का? म्हणजे तुझा खाऊ मिळाला का तुला? हो हो, भेटला, मला मिळाला खाऊ. फोन अशासाठी केला होता की तुझ्या आईने भेळेचा बेत केलाय. तुला भेळ आवडते तर ये संध्याकाळी, उषाताईंना पण बोलू, आणि अनिकेत आणि तू कामावरून सुटले की या ना, वाट बघतो. आज नको बाबा, आज नाही जमणार. का ग, काय झालंय? अहो ते ऑफिस संपल्यानंतर एक मीटिंग आहे इंटरनल, थांबावं लागेल. जाऊ दे, आम्ही पण नाही खात. कारण तू नसलीस ना तर भेळच काय ग, पंचपक्वांना सुद्धा गोड नाही लागत. बाबा आपण नंतर बोलूया. हा, मीटिंग नसती तर मी आज आले असते. हा, नंतर करते फोन. ठीक आहे, चल ठेवू मग. बाय. आणि बाबांचा फोन होता,
आज घरी भेळेचा प्लॅन केलाय, त्यामुळे आपल्याला बोलवत होते. मी नाही म्हणाले, नाही जमणार म्हणूनच सांगितलंय. नाही का म्हणालीस? सांगायचं नाही येतो म्हणून. काय आहे, त्यांच्या समोरून घरातून तडकाफडकी बाहेर पडलो, मग आता जाऊन कान पण धरले पाहिजेत नाही का? इतरही अनेक सिरियस गोष्टी आहेत आयुष्यात, अच्छा, म्हणजे त्याबद्दलच बोलायचंय मला जरा तुझ्याशी. अच्छा, अजून आहेस का काहीतरी नवीन? बोल बोल. मी आत्ता समर सरांशी जे काही बोलले ते सगळं या फोनमध्ये रेकॉर्ड केलंय. तुला ते ऐकवायचंय. निदान ते ऐकून तरी तुझा विश्वास बसेल. नाही, आता माझा कशावरही विश्वास बसणार नाही. कारण कोणी दाखवल्या तर पाहू नये अशा गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये पण आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण? कोणीच नाही. जगात सुखी फक्त भेळ आहे, बाकी काहीच नाही. आणि आणि जगात सगळ्यात साधं कोण आहे? कोण आहे? कोणीच नाही. जगात साधा फक्त साधा डोसा आहे, बाकी कोणीच नाही. बोला चैतन्य महाराज की. उघड आली चला. मनू, मनू मनू मनू, सांभाळून नाही करतायत का? अनबाई, तर याला काय झालं यार? म्हणून तुमचं नेहमीच आहे, ऑफिस मधनं आल्यानंतर काहीतरी मॅटर झालेलाच असतो. क्रीम आहे का घरात? मी घेऊन येतो केमिस्ट मध्ये जाऊन. मी क्रीम घेऊन येतो, आल्यानंतर घेतो चहा. आणि खूप लागलंय का म्हणू? एकदा तरी विचार ना आणि खूप भाजलंय का म्हणून. मला राग आलाय तुझा इतका की हा उकळता चहा डायरेक्ट घशात होते मी आत्ता. पण तुला काही झालं ना की मला नाही सहन होत. मला इतकं भाजलंय तरी तू शांत आहेस, आणि मी सुद्धा पुढे होऊन तुला विचारत नाहीये. नाही आणि असं नाही चालणार. आपलं ना तर इतकं विसविशीत नाहीये की बाहेरच्या कोणामुळे उसवेल. नाही चालणार असं. आणि कप
मला सांगायचं ना, मी आणलं असतं क्रीम. मी कोणाला काही सांगितलं नाही. तू काही करत नव्हतास म्हणून चैत्या गेला. मी होतो ना, मला सांगायचं ना. आणि जर प्रत्येकजण तुझी काळजी घ्यायला समर्थ असतील ना, तर तुला माझी गरज काय आहे? आणि काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतं. हो, कळतंय ना मी काय बोलतोय आणि उगाच बोलत नाहीये म्हणून. थांब. हे बघ, हे बघ, बघ. ते समर सरांचं काय घेऊन बसलाय सनी? त्यांनी जे केलं ते आणि चैत्याने जे केलं ते याची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण एकाची काळजी खरी आहे तर दुसऱ्याला जाऊ देते. पहिली गोष्ट, तू तिथे नसताना जे काही घडलं ते तू सरळ मला विचार. रॅन्डम फोटोज बघून काय ठरवतोय सनी? आणि कोणी दिले तुला हे फोटोज? भोपेंनी ना? आणि माझी शपथ घेऊन एक सांग, तुझा खरंच विश्वास आहे या सगळ्यावर? नाही, मी तुला कसलंच स्पष्टीकरण देणार नाही ना विचारणार. बाकी कोणाला काय वाटतं याने मला काहीही फरक पडत नाही. कारण तू आणि फक्त तू माझं सर्वस्व आहे सनी. तुला खरंच असं वाटतं आणि बाकीचे जी माझी काळजी घेतात ती मला आवडते? बाय द वे, समर सरांनी चहाचे कप फक्त आणले होते. मी तो चहा नाही प्यायले. या. गेले 2 दिवस पोटात जळजळ होतीये माझ्या. खाण्यात काहीतरी चुकीचं आलं बहुतेक. खाऊ नये असं काहीतरी. कारण मला फक्त एकाच माणसाबरोबर चहा शेअर करायला आवडतो आणि तो तू आहेस. हे असे पुरावे, रेकॉर्डिंग, फोटोज हे सगळं पुढे ठेवून आपल्याला एकमेकांशी बोलावं लागतंय आणि हे खूप वाईट आहे. खऱ्या प्रेमाला या सगळ्याची गरज नसते रे. नुसत्या मौनातून सुद्धा सगळं समजतं. हा, ज्याला मौनच समजत नाही त्याला शब्दही समजत नाही. आपण काही दिवस नको बोलूया आणि